डन. नमस्कार, माझे नाव तनिष्का रामदेव माने. आज मी तुम्हाला इथे गुरुपौर्णिमा विषयीचे 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा. यात गुरु हा शब्द काय येतो ते तुम्हाला माहीत आहे का? कारण गुरु हे आपले सर्व असते. पहिला गुरु म्हणजे आई वडील, दुसरा गुरु म्हणजे शाळेतले शिक्षक, तिसरा गुरु म्हणजे आपले वडीलधारे, आजोबा आजी हे सर्व आपले गुरु असतात. तर आता मी गुरुवरती 2 शब्द बोलते ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. एक गुरु आणि शिष्य असतो. त्याला दुसऱ्या गावात कामासाठी जायचं असतं, पण त्या गावात जाण्यासाठी जंगल पार करावं लागतं. ते जंगलात जात होते, खूप वेळ झाला, मग रात्र झाली. मग त्याच्यानंतर तिथं त्यांना विश्राम करायचा असतो. विश्राम करण्यासाठी तिथं त्यांना एक झोपडी दिसते. त्या झोपडीत ते जातात. मग ते बोलत असतात की तिथं जातात ते आणि विचारतात, आम्ही तुमच्या घरात राहू का? मग ते म्हणतात राहा, कारण ते गुरु असतात. गुरुला नाही म्हणता येत नाही. तर गुरु आणि ते सर्वजण जेवण ते करत असतात. पण तेव्हा ते विचारतात तुमचं घर कशावरती जातं? तर तो ते उत्तर देतो की आमच्याकडे 1 एकर जमीन आहे. त्या जमिनीवरती आम्ही खूप कष्ट केले, पण तिथे पिकं उगत नाहीत. आणि मग ते म्हणतात कशावर चालवतो मग घर? तर तिथं तर पिकच येत नाही. तर ते म्हणतात म्हैस आहे, म्हशीवरती आम्ही सर्व दूध पिऊन आम्ही झोपतो, हे करतो, कारण की आमच्याकडे दुसरं काही नाही आहे. तर मग गुरु शिष्याला अर्ध्या रात्री उठवतो आणि त्याला म्हणतो ह्यांची म्हैस सोड आणि आपल्यासोबत घेऊन चल. शिष्य गुरुला विचारतो की हे तर आपण खूपच वाईट करत आहोत, कारण की हे तर असं करायला नको, नाही तर त्यांचा अख्खं परिवार कसं जगेल? तर ते म्हणतात गुरु म्हणतात की मी जे सांगेल ते बरोबर असेल, तू घे आणि चल. मग गुरुनी सांगितल्याप्रमाणे शिष्य तसाच करतो आणि गुरुसोबत जातो तो घेऊन. तर मग तिकडे जाऊन त्याचं काम बिम सगळं होतं. तो मोठा होतो, चांगला अधिकारी होतो आणि मग त्याच्या मनात एक विचार येतो. तेव्हा तर त्यांची म्हैस नेली होती, त्यांचं आता काय झालं असेल विचार करत मग तो म्हणतो तिकडे मी जाईन. परत त्याच वाटेने तो त्या जंगलात जातो, त्या झोपडीच्या पण तिथं तर ती झोपडीच नसती. आणि मग तो शेजारी पाजाऱ्याला विचारतो की इथं तर झोपडी ती काय झाली? तेव्हा इथं जे आलिशान घर आहे त्या झोपडीवाल्यांचं ते घर आहे. तर मग तेव्हा ते एवढं आलिशान घर? पण ते जातो आणि आलिशान तो विचारतो त्याला, एवढं आलिशान घर तुम्ही कसं काय बनवलं? आणि ते तिथं तर तुमचे हे पिकं उगत नव्हते, तिथं जमीन खराब झालेली होती. तर ते म्हणतात आम्ही खूप कष्ट केले, राब राहिलो आणि मग तेव्हा जाऊन तिथं पिकं आले आणि मग एवढं हे केल्यानंतर इथं हे आलं, पिकं ते आले आणि इथं घर बांधलं. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका.